नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. शरदराव मैदान सोडून का पळाले हे मला अकलूजला आल्यावर समजलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. वादळी वाऱ्याने दामाजी कारखान्याचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणावर नुकसान. 1 कोटीची रोकड पकडली. भाजप सरकार हे पेशवाईचे सरकार. विश्वंभर काशीद यांचा भाजपवर हल्लाबोल. जलसंधारणाच्या कामात चिमुकल्यांचे श्रमदान. आणि राजन गवळी यांची वैमानिक प्रशिक्षणासाठी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे निवड. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. अकलूजच्या सभेला जमलेला उपस्थित जनसमुदाय म्हणजेच हा महासागर आहे. हा महासागर पाहून मला समजलं की शरदराव हे मैदान सोडून का पळाले ते. अशी घणघणाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील स्टेडियमवर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र मोदी म्हणाले, जे दिल्लीत बसले आहेत त्यांना जमिनीवरील सत्य माहिती नाही. ही गर्दी त्या लोकांनी पाहावी, मग त्यांच्या लक्षात सत्य स्थिती येईल. मला आता लक्षात आलं की शरदराव यांनी मैदान का सोडलं. ते मोठे खेळाडू आहेत. ते वेळेआधी हवेचं रूप ओळखतात. दुसरं कोणी बळी गेलं तरी चालेल, पण ते आपल्या परिवाराचं आणि आपलं नुकसान कधीही होऊ देत नाहीत. त्यामुळेच ते मैदान सोडून पळाले. अशा शब्दात त्यांनी यावेळीही मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. माझ्या परिवाराच्या असण्या नसण्यावर शरदराव पवारांनी टीका केली. कुठल्याही व्यक्तीला परिवाराची साथ असणे ही मोठी ताकद असते. परिवाराच्या विषयात शरद पवारांना माझ्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार आहे. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते त्यांची समज आणि संस्काराच्या अनुभवाने ते हे बोलत आहेत. मात्र त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या परिवाराकडून प्रेरणा घेतली असती तरी पुरेसं होतं. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावरती टीका केली आहे. मोदींचं कुटुंब नसण्यावरून शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर मोदींनी प्रत्युत्तर दिले. इतिहासात मोठा परिवार असणाऱ्या अनेक महापुरुषांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. परिवार माझी देखील प्रेरणा आहे. महापुरुषांचे परिवार होते. ते परिवार माझी देखील प्रेरणा आहेत. आम्ही या परिवाराकडून प्रेरणा घेतो. मात्र तुमचं मॉडेल दिल्लीतील एका खास परिवार आहे. तुम्ही त्यांचीच सेवा करा. अशा शब्दात मोदींनी पवारावर निशाणा साधला. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लिमिटेड मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी रात्री 7:30 ते 8 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या वादळामुळे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे इमारतीवरील पत्रे उडवून पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील 4-5 दिवसापासून मंगळवेढा तालुक्यात दिवसभर जोरदार उन्हाचा तडाखा जाणवतो व सायंकाळी जोराचा वारा वाहून पावसाचे वातावरण तयार होते, परंतु पाऊस पडत नाही. दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 7:30 वाजता अचानक ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह वादळी वारे सुटले. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे कारखान्याची बिल्डिंग, इंजेक्शन पंप हाऊस, कामगार वसाहत इत्यादी ठिकाणचे सिमेंटचे पत्रे उडून फुटून इतरत्र पडल्याने कारखान्याचे अंदाजे ₹30 लाखाचे नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी अँगलसह पत्रे उडून गेल्याने आर्थिक नुकसान झाले. कामगार वसाहतीमधील झाडे उन्मळून इमारतीवर पडली, परंतु जीवितहानी झाली नसल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी दिली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोलापूर शाखेतून मंगळवेढा येथे घेऊन जाणारी 1 कोटीची रक्कम निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने कामती येथे पकडली आहे. महिंद्रा बोलेरो गाडीतून जाणारी ही रक्कम जप्त करण्यात आली असून ती कोषागार कार्यालयामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केली.
महिंद्रा बोलेरो ही गाडी क्रमांक MH13 AZ 2862 ही गाडी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 1 कोटी इतकी रक्कम घेऊन मंगळवेढा मध्यवर्ती बँकेच्या शाखेकडे जात होती। ही गाडी मध्यवर्ती बँकेची असली तरी कॅश व्हॅन नव्हती। कामती येथे निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान ही बाब उघडकीस आणली। निवडणूक आयोगाच्या पथकाने रक्कम वाहतुकीच्या कागदपत्राबाबत चौकशी केल्यानंतर चालकाने याबाबत पोलीस आयुक्त यांना पत्र दिल्याचे सांगितले। मात्र या पत्रावर पोलीस आयुक्त कार्यालयास पत्र दिल्याची पोच नव्हती। निवडणूक आयोगाच्या पथकाने बँकेतून रेकॉर्ड काढून चौकशी केल्यानंतर रीतसर काही आढळून आले नसल्यामुळे ही रक्कम ताब्यात घेतल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले। सर्वसामान्य जनता पाण्यासाठी तडफडत असताना पाणी देण्याची जबाबदारी सरकारची आहे, परंतु भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे। गोरगरिबांना त्रास देणे, सनातनांना सहकार्य करणे हे मोदी सरकारचे धोरण आहे। सध्याचे भाजप सरकार हे पेशवाईचे सरकार असल्याचा सनसनाटीत टोळा संभाजी ब्रिगेडचे माढा लोकसभेचे उमेदवार विश्वंभर काशीद यांनी लगावला आहे। सांगोला येथे प्रचार दरम्यान आले असता ते बोलत होते। यावेळी काशीद म्हणाले की जनतेकडून कर रूपाने जमा केलेली रक्कम ही देशाच्या विकासासाठी असते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाच्या पैशाचा दुरुपयोग केला आहे। मोदी यांना देश फिरण्यासाठी पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांना मदत करायला पैसे नसल्याची खंत आहे। एकीकडे शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन द्यायचे, तर दुसरीकडे शेतीला पाणी देण्याचा टाळाटाळ करायची ही दुटप्पी भूमिका भाजप सरकारने अवलंबली आहे। शेतीला वेळेवर पाणी मिळाले तरच उत्पादनात वाढ होते, एवढा देखील भाजप सरकारचा अभ्यास झालेला नाही। महाराष्ट्रात प्रचार दरम्यान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन विकासावर बोलण्यापेक्षा शरद पवार यांच्यावर टीका करून जनतेचे मत दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत। भाजप सरकारने गेल्या 5 वर्षात विकासाची कोणती कामे केली हे जाहीर करावे, असे खुले आव्हान विश्वंभर काशीद यांनी भाजप सरकारला दिले। पाण्यासाठी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी 1 महिना आंदोलन करून देखील भाजपने आश्वासने देऊन आंदोलनाची चेष्टा केली। खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचा या निवडणुकीत निश्चितच फुगा फुटणार आहे। नोटबंदीच्या काळात गोरगरिबांचा खिसा रिकामा करण्याचे पाप भाजप सरकारने केले। सध्याचे सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे नसून फक्त उद्योगपतींनाच पाठबळ देणारे आहे। आरक्षण, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, बेरोजगारी, नोटाबंदी यावरून भाजप सरकारने शेतकऱ्यावरच अन्याय केला आहे। भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेवर केलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे। यामुळे माढ्यात संभाजी ब्रिगेडचा विजय निश्चित असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विश्वंभर काशीद यांनी व्यक्त केला। पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेदरम्यान सांगोला तालुक्यातील गावकरी मोठ्या उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना बालकांनीही यात सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे। चिमुकल्या बालकांनी उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्याऐवजी खोऱ्या आणि पाटी घेऊन माळ रानावर श्रमदान करत जलसंधारणाच्या कामात घेतलेला सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। वेगवेगळ्या सामाजिक संघटना, नागरिक, वृद्ध, महिला, युवक, विद्यार्थी पुढे येऊन जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान करीत आहेत। गाव पाणीदार करण्यासाठी आपली मदत व्हावी या उदात्त हेतूने श्रमदान करीत आहेत। यावेळी अनेक गावातील लहान लहान बालकांनाही आपली चमू तयार करून LBSच्या कामासाठी श्रमदान करून मोठा हातभार लावला। बाल गोपाल जलसंधारणाच्या कामात सहकार्य करीत असल्याचे पाहून वडीलधारी मंडळी भारावली। बाल गोपालामुळे त्यांचाही उत्साह द्विगुणित झाला। उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आणि दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत आपल्या कुटुंबासोबत बाल चमू दुष्काळाशी लढा पुकारत जलसंधारणाच्या कामात सहभागी झाले आहेत। सांगोला तालुक्यातील 22 गावांमध्ये श्रमदात्यांनी दुष्काळ मुक्त गाव करण्याचा विडा उचलून श्रमदान करीत आपले गाव पाणीदार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। अमेरिकेतील फ्लोरिडा स्थित वैमानिक प्रशिक्षण संस्थेने घेतलेल्या अखिल भारतीय स्तरावर लेखी व शारीरिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन सन 2019-2020 या वर्षासाठी राजन किसन गवळी यांची वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे। त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे।
मंगळवेढा येथील कैलासवासी भगवानराव गवळी व कैलासवासी लक्ष्मीबाई गवळी यांचे नातू आणि ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब उर्फ किसन गवळी व संगीता गवळी यांचे चिरंजीव आहेत. दिनांक 21 एप्रिल 2019 पासून मुंबई विमानतळावरून फ्लोरिडा येथे प्रशिक्षणासाठी हजर होत आहेत. या त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी गवळी परिवार, रविवार मित्र परिवार आणि सप्तश्री प्रकाशन यांच्या वतीने त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि वैमानिक प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शरदराव मैदान सोडून का पळाले हे मला अकलूजला आल्यावर समजलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. वादळी वाऱ्याने दामाजी कारखान्याचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणावर नुकसान. 1 कोटीची रोकड पकडली. भाजप सरकार हे पेशवाईचे सरकार. विश्वंभर काशीद यांचा भाजपवर हल्लाबोल. जलसंधारणाच्या कामात चिमुकल्यांचे श्रमदान. आणि राजन गवळी यांची वैमानिक प्रशिक्षणासाठी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे निवड. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.